तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहे कान्हेर केजवरती। तुम्हाला माकड पाहिजेत काही माकड पहा, इकडे खूप सारे माकड आहेत। गाईज रेबीज झालेला बंदा आहे बघा, सुपरस्टार रेबीज। या लोकांनी शॉर्टकट सांगला हो ना, याला बाबा का आरमुटा झाला आपल्या फोटो याला ना मग गाईज आता माकर पालेले आम्ही आता वरती चाललोय। इकडे पायऱ्या, इकडे खूप डेंजरस रस्ता आहे, हे पडलं तर सांगू शकत नाही। आम्ही पहिले आम्ही वागायला पण घाबरत नव्हतो, पण आज माकडाला घाबरायची पाले आले। तुम्ही एखादी वगैरे तुम्ही कधी पाहिलंच नसेल आयुष्यात, तुम्ही पाहू शकता एकदम भारी प्लेस आहे, ते विजिट करू शकता तुम्ही। काय तिकडे वरती 2 रूम आहेत, तुम्ही इकडे राहू शकता, रूम नंबर 31। इकडे छोटासा गार्डन आहे, इकडे पण डस्टबिन बघायचे, डस्टबिन बघा तुम्ही, डस्टबिन तो गार्डन बघा तुम्ही। इकडे बघा, इकडे पाईप पण आहे सुद्धा वरती पाणी घ्यायला। इकडे मागचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही। नाही आता इकडे वरती जायचं रूम मध्ये, रूम नंबर किती आहे? रूम नंबर 32। गाईज मी रूम बुक केलं तुमच्यासाठी। गाईज रूम नंबर 32 मध्ये आता आम्ही आलेलो आहेत। तुम्हाला इकडे गुप्पा माहिती दे। 32 गर्दी नका करू, गर्दी नका करू। लेनी 32 हाँ गुप्पा 32 गुप्पा 32 केव नाही दी, कावी 32 कावी 32। ते मराठा असतील त्यांच्या वरती, ते भैया असतील त्यांच्या खालीसाठी, नाही ते फॉरेनर असतील ते खाली असतील, ते पाहू शकता। ते फॉरेनर यो आरमुटे आला इथं नुसता। या आरमुटाला सकाळची चहा नाही भेटला म्हणून आरमुटा याडा आलाय। बघू शकता मित्रांनो, बघू शकतो तिकडं संडासच्या ऐका हा बोल। अरे तुम्ही गाणी गेलाय तुम्ही बांधकाम केलं तर तुमचे 2 शब्द काय असतील? दगडीचा बांधकाम आहे माझा पहिला माईक घे ना, तुम्ही प्यायला किती आवडा सुटलं, माईक पहिले घ्या ना। पहिला होता तेव्हा मी बांधकाम केलं हो, दगडीचा बांधकाम एवढा टाइम लागला त्या माणसाला। तुम्ही दुलटा कशाला एक जागा थांबणारा? यो बांधकाम आहे ना, आता जे कितीतरी सालीपूर्वी मी केलता दगडीचा चालू आहे, दगडीचा बांधकाम आहे, दगडीचा बांधकाम आहे। आणि इथं कसं आहे, इथं आम्ही क्रिकेट खेळायचो। हा माकडे आहेत ना, हे माकडे बॉल आणायला असं बॉल असं अशा प्रकारे मला सांगू इकडे यांच्या मागे जावा फोन ना। इथे एक जागा होती, कोपचा होता, पण तो मिनी तो माहिती का, इथं जागा कमी पडत होती पोरांना, मी ओपन करून आरमुटा माईक नवीन हातात काय नीट जुळत नाही, जास्त विस्तार आली जास्त प्यायला माईक घेऊन पालाचा का विचारता नाही तुमचा, नीट थांबायचं जाग्यावर। जंगल बघू शकता आपण जंगलात आम्हाला इथं जंगलात भेटलेला रिपोर्टर आहे। तुला आणलेला याला घेऊ नको। अरे याचा केस पण नाही कापले आणि याला आरमुटा आणलंय कशाला इथं माहित नाही। या वरून रे कॅमेरामॅन बरोबर इथं मी मागच्या कितीतरी वर्षापासून काम करत आलो, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, यो ना एक स्विमिंग पूल आहे इथं ना, दररोज हा कारण घरी पाणी राहिलेलं नाही ना, दर शुक्रवारी द्यायचो का, आज पण पन्नास आला नाही। हा शुक्रवारी वारा असतो ना ट्रेन मध्ये, मग सकाळी जायला लागतं ना। आज पण पाणी नाही आलं म्हणून इथं आंघोळ करायला पाणी आमचं पाणी। तू यांना दाखव, त्या पूर्वी विचार नाराज झाला। काय बोलायचं बोला, वाटतं लाईक सबस्क्राईब करा सगळी, बोला लाईक सबस्क्राईब करा चॅनल आमच्या। चॅनल तर असा पाहिजे आहे ना, असं का मग बस तू माझा व्हिडिओ मला बोल शो दे। अरे खराब झालं ते याच्यावरच चाललंय। कडक बेकार बेकार कम ऑन बेडरूम दाखवतो पहिले तू बोलता नाही थांब 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 ए बलरा तू
यो आर मोठा याला काय सप्या सकाळ वाजून एक भेटली नाही म्हणून हा टोपीवाला मला बोला काला हम काले परत दिलवाले बेकार 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 बघा यांना विचारून घेतात किती पैसे भेटले हे याही काय पण केला पण ते बरोबर झाला म्हणून आता ती विजिट प्लेस झाली इकडे साईडला थोडा इकडे दिसते ना आता आपण इथं बघू शकत बाजूला मस्त तिसरं गेले ऍड रे ऍड बोल बोल पुढं आजच्या ठळक बातम्या हा बोल की नाही 12च्या ठळक बातम्या याला का आणलंय ए, याला काला आर मोठ्या काला येतो इथं तुला बोललेलं नाही इकडे यायचं नाही अरे त्यांच्या आईचे काम काढ आजच्या ठळक बातम्या हे जवळ जाऊ नको माहिती तर काय आता आम्ही कान्हेर केव्हच्या मेन केव्जमध्ये आलेलो आहे. सगळ्यात मोठी केव आहे. आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. आतमध्ये माहीत नाही काय असू शकतो, पुरा अंधार असू शकतो. चला तुम्हाला दाखवतो. इकडे फोटोशूट चालू आहे साईडला. आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहे. वरून सुद्धा ब्लॉग काढत आहे. इकडे पाहू शकता आविष्कार आहे आमच्या साईडला. यो प्रथमेश, त्याला सेल्फी काढायचे पण तो गाड काढून देत नाही. तर आम्हाला आतमध्ये जायला लागेल. अरे समीर चल ना पटकीन, कशाला मस्ती करतो, सेल्फी कशाला काढतो, चल ना पटकीन. मला पण क्या नको, चला आतमध्ये. आता आवाज गाईज आता आम्ही आता इकडून निघलेलो. माकडांची फौज पण आमच्या मागे येत आहे. ते माकड आमच्या अंगावर धावतात, नुसतं हल्ला करतात. इकडे बघा, इकडे जरा प्रायव्हेट स्पेस आहे. गाईच तो एक माकड आता ये देखो गाईज, इधर हमको पता नहीं कुछ. हिंदी नाही आती. इकडे पाहू शकता, इकडे मराठीत बोल. इकडे बघा रूम पण आहेत. भैया नको बनवूस, मराठी बोल. इकडे रूम पण आहेत चांगले. तुम्हाला पाहिजे असतील तर घेऊ शकता तुम्ही. पायऱ्या बघा इकडं. लोकेशन एकदम भारी आहे. तुम्ही येऊ शकता इकडे, तुम्ही विजिट करू शकता. इकडे व्ह्यू बघा तुम्ही. चल इकडे बघा, हे 2000 वर्षापूर्वी बांधलेले केव. काय तिकडे पाहू शकता तुम्ही. झालं आता काय झालं, संपलं. माकड लाले लाले जरा मी माझ्या मागे सांभाळून ठेवा. वरती वानर आहे तर माकड. गेला अख्ख्या गँग मध्ये येऊ मागे असतो. यासाठी एरोप्लेन बोलायला डायरेक्ट लँड करा. याची एवढी फाटली त्याची खालची तडकले डायरेक्ट. काही आता कामाला लावले, दाखवू का मी कोणला. ते बघा तिकडे वरती सिक्युरिटी गार्ड लागतो. माझ्या मुलं चालतं इकडचं. ये ना किन बॉल आपणच राहू. हा जाऊ आहे पका सगळ्यात लेट होऊन शेवट जाऊ. पका ती व्हिडिओ बघशील ना, ती व्हिडिओ बघशील ना. व्हिडिओ चालू कर. चालू आहे असेल ना, असेल रे पका. त्या पण वेगळं आवाज बॉल मी एवढी शोधत ना पका. स्वर्गात जायचा रस्ता भेटलेला आहे. आम्ही आता स्वर्गात चाललो. आम्हाला स्वर्गात पण घेणार आहे. नरकात तिथे आई शपथ. पोरी पोरी गाईज तिकडे गेलाय माल. गाईज पटरी चेंज झाली. कोणी आता गरम झालं तरी स्वेटर घालून चाललंय. हे असं होतो बा. चालणं बोल नाही ना, चाललंय इकडे हात दाखवतो. हात नव्हत नाही बिलकुल चालायला. आलंय म्हणून आलाय. आम्हाला घेऊन चाललाय. त्याला वाटलं तो पहिल्यांदा आलाय म्हणजे काय. बोलायला नाही वाटत ना. आले 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 आमची टीम आली. आम्ही आता तू आमच्या आता दोन माकडे हल्ला गेला. माकड दिसतो का समोर, त्या माकडाने आमच्या हल्ला गेलता. आम्ही आता त्याला मारण्यासाठी एक सेल्फी स्टिक तुम्हाला आमच्या अंगाचा आवाज. जो बघा तो माकडचा फोर आला आता. तुम्ही पाहू शकता हिवरागार. शब्द ऐकू नका तुम्ही, फक्त एन्जॉय करा. शब्द ऐकू नका फक्त. आमची पोरा बघितली नालेक झाले. दिवसांदिवस 10वी आले तर तुम्ही इकडे व्ह्यू पाहू शकता. हे इकडे बघा, रंगस्थच आहे. रंगशी चालू आहे. कुठे जाऊन
कोणाला काही समजणार नाही. बघा या असं आरमोठ्यानं पाप या केलं तर इकडे मस्त हवा सुटलेली आहे. यो आमचा दुसरा रिपोर्टर समीर. इकडे व्ह्यू बघायचे काय तुम्हाला? व्ह्यू तुम्ही पाहू शकता. काय तिथं आम्ही पहिले रातचे इथं झोपायला यायचो. इकडे मस्त एकदम खुली हवा आहे. असं वाटतं आपण पहिल्याच्या काळात एसी नव्हती. असं वाटतं आपण पहिल्याच्या स्वागताचं काळात आलो एसी तसं. नव्हता, बेड इकडे पाहू शकता. नव्हता. ब्लॉग बनवून नाही दमला त्यामुळे मी झोपता या असं आम्ही झोपतो. इकडं बघा आमची चिल लाईफ एकदम कडक. आता उठताव दगऱ्या टोस्ट आहेत. कुठं टोस्ट आहेत ते सांगणार नाही पण टोस्ट आहेत. तुम्ही समजून घ्या. डायरेक्ट इथून रायता स्टँड राहायचं